तर भारतीय जनता पार्टीचे ग्रामीणचे आमदार आहेत ते या ठिकाणी आलेले तर प्रचारासाठी तुमच्या या ठिकाणी पक्षप्रवेश अनेक शेकडोंचे कार्यकर्ते पदाधिकारी तुमच्या या ठिकाणी पक्षप्रवेश झालेला आहे. तर आता तुम्ही भाजपच्या चिन्हावरती निवडणूक लढवताय, काय सांगाल जनतेला? या ठिकाणी कोरेगाव मूळ केसनंद कोरेगाव मूळ मधला जो काही पक्षप्रवेश आज आमच्या सगळ्यांचाच भाजप ह्या पक्षामध्ये होत आहे. मी आजपर्यंत गेले म्हणजे पिढ्या राष्ट्रवादी सोडून आजपर्यंत आम्ही कधीच कुणाला मतदान केलेलं नव्हतं. पण येत्या ह्या निवडणुकीमध्ये आम्हाला आशा होती की ती आम्हाला तिकीट मिळेल. आणि तसं शरद पवार साहेबांनी सुद्धा आणि अजितदादांनी सुद्धा ह्या स्थानिक आमदारांना सांगितलं होतं की कुशालची उमेदवारी तुम्ही डिक्लेअर करून द्या म्हणून, आणि त्यांनी तसं ते नाव पण दिलं. पण खालील काही ह्यांच्या म्हणजे काही राजकीय लोकांच्या दबावाला येऊन आमदारांनी ती माझी उमेदवारी नाकारल्याच्या नंतर आम्हाला रात्री 3:30 वाजता हा निर्णय आम्हाला घ्यावा लागला. आणि आज आम्ही सर्वच जण खूप मोठ्या ताकदीने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि जर आता बघता वरती देशामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, आपल्या महाराष्ट्रात सुद्धा भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. आणि आता ह्या ज्या आता निवडणूक महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये सुद्धा भारतीय जनताची सत्ता आलेली आहे. आणि मी हा शब्द देतो की येणाऱ्या पुणे जिल्हा परिषदेच्या ह्या ज्या काही निवडणुका स्थानिक स्वराज्य होतील ह्याच्यात सुद्धा भारतीय जनता पार्टीचंच कमळ फुलणार, हे पूर्णपणे तुम्हाला इथं शब्द देतो.